याचं कारण असं सांगितलं गेलं की नंद बाबाचं वय 60 वर्षाचं आहे, यशोदेचं वय 54 वर्षाचं आहे, नंद बाबा गोकुळ गावाचे सरपंच आहे, जगामध्ये सगळ्यात पहिली गोशाळा कोणाची असा जर का कोणी प्रश्न विचारला त्याचं यथार्थ उत्तर आहे नंद बाबा। नंद बाबा की गौशाला दुनिया में सबसे बड़ी गौशाला है माताजी, उसमें 9 लाख गाय है, लेकिन कोई वारिस नहीं है, कुल का दीपक नहीं है, होने वाला नहीं था कुल का दीपक। फिर नंद बाबा के भाई जिनका नाम है उपनंद, उन्होंने लाला के जन्म से 1 वर्ष पूर्व गोकुल गांव में नंद बाबा के सगे भाई जिनका नाम उपनंद अपने यहाँ पर ब्राह्मण भोजन का कार्यक्रम आयोजित कराया। और ब्राह्मण भोज का कार्यक्रम आयोजित करा करके उपनंद को तो कई सारे पुत्र थे, लेकिन बड़े भैया नंद जी को कोई पुत्र नहीं है। अपने भैया की ऐसी अवस्था देख करके उपनंद जी को बड़ा बुरा लग गया। तो उपनंद जी ने नंद बाबा को कहा कि भैया आप एक काम करो, ब्राह्मणों का आप तिलक करो, ब्राह्मणों का आशीर्वाद कभी झूठा नहीं होगा, कभी खाली नहीं जाएगा, ब्राह्मण कुछ न कुछ जरूर आशीर्वाद देंगे। तो उपनंद जी के कहे अनुसार नंद बाबा ने 1 वर्ष पूर्व, कान्हा के जन्म से 1 वर्ष पूर्व, पिछले जन्माष्टमी को ब्राह्मणों का मंगल तिलक किया। तो ब्राह्मणों ने आशीर्वाद दिया कि नंद बाबा आपके घर पर अगले साल जन्माष्टमी के दिन रात में 12 बजे लाला भयेंगे। लाला? अरे लाला भयेंगे? अब तो मेरी उम्र 60 की हो चुकी है, मेरी बीवी की 54 की हो गई है, अब तो पुत्र होने से रहा, अब हो जाता तो इससे पहले ही हो जाता। 60 साल की उम्र है मेरे बीवी की 54 साल की उम्र है, कैसे होएगा? ब्राह्मणों का आशीर्वाद है, कभी झूठा नहीं जाता। जो त्रिकाल संध्या करने वाले ब्राह्मण है ना, झूठा नहीं जाएगा आशीर्वाद, विश्वास रखो। ठीक है, हो गया तो अच्छी बात है। इसका कारण क्या है? काय कारण आहे की गोकुळातल्या सगळ्या बाया माणसं नाचत होते कृष्णाचा जन्म झाल्यावर, त्याची थोडीशी पूर्व पीठिका आपण पाहतोय, रिकॅप। ब्राह्मणानं दिलेल्या आशीर्वादामुळे इकडे सर्वांना ज्ञात आहे, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणीसी झाले ओझे त्यांची, आकाशाची वाणी सांगे सगळ्यांचे तळमळ मानसी, करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त मारील दैत्याचे उतरील पार, आनंद सर्वांशी करील तो, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो बर, देव के उदरी राहावे जाऊन मायेचे मागून पाठवी तो, योग माया तुझं काढील तेथून घालील नेऊन गोकुळासी, शेष म्हणे माझं श्रम झाले फार, सेविले अरण तुम्हा सभे मागिल्यावर, अवतारी झालो लक्ष्मण या लागे अवतार, मी न घ्यायचे आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पायीन आज्ञा मी तुझी बारे। 6 पुत्र झाले, आपण कथेत ऐकलं, 6 पुत्र कंथने मार दिए। 7वा बलराम, बळीरामाला देवकीच्या उदरातनं हलवलं, 7 महिन्याचा असताना रोहिणीच्या उदरात नेऊन घातलं आणि रोहिणी पासून त्याला जन्म दिला। आणि 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण जन्माला आले। वसुदेव बाबानं कृष्ण परमात्म्याला मथुरेच्या कारागृहातून डोक्यावर टोपली घेऊन टोपलीत कृष्णाला घेतलं आणि यमुना नदीमध्ये प्रवेश केला आणि यमुना नदीचं लंघन करून तिला पार करून गोकुळाच्या वाड्यामध्ये यशोदेच्या महालात ज्या मायेनं जन्म घेतला होता कृष्णाच्या आज्ञेनं मायेला आणलं आणि कृष्ण तिकडे, आणि मग कृष्ण होणारच नव्हता, कृष्ण झाला, यशोदेला मुलगा व्हावा, सरपंचाची बायको सरपंचीन म्हणून गोकुळातल्या सगळ्या बाईंनी नवस केला होता, बाय मह्या सरपंचिनीला पोरग होऊ देव, मी असं करीन, म्हणजे नवस केला होता सगळ्यांना, आहे की नाही? आम्ही गुढ्या लावू, आम्ही कथा करू, हे त्याचं कारण आहे। लाला नहीं होने वाला था, ब्राह्मणों के आशीर्वाद से कृष्ण लाला बन के आ गए, इसलिए पूरा गोकुल आज नाच रहा है, ये उसका कारण है। 5 दिवसाचं वय भगवान श्रीकृष्णाचं झालं, आपण भागवतामध्ये ते ऐकलं, नाळ गळून पडली भगवंताची आणि 2 लाख गायींचं दान दिलं। क्या कहा? 2 लाख गायींचं दान दिलं। आजकाल लोक खराब वस्तू जर का असली तर लगेच म्हणतात चला दान करू, चांगली वस्तू दान करण्याची इच्छा कोणाचीच नाही। कल भी हमने कथा में उसका चिंतन किया, खराब वस्तू असली की लोक म्हणतात दान करू। एखाद्या मृदंगाची शाही उतरलेली असली ना, लोक म्हणते महाराज घेऊन जातो मला, कशाला, त्याला खर्च आहे ना भाऊ। चांगलं देतात का लोक? नवीन द्या बरं घेऊन, नवीन चांगला जसा लागतो तसा। दान घेणाऱ्याला पूर्ण समाधान तेव्हा आहे, सॅटिस्फॅक्शन तेव्हा आहे जेव्हा मनातली इच्छा दिली। चांगली गोष्ट दान देण्याची इच्छा नाही आहे। नंद बाबाकडे 9 लाख गायी आहे, तर नंद बाबानं 2 लाख चांगल्या गायी दान दिल्या, ज्या गायी दुभत्या होत्या, दूध देणाऱ्या होत्या, दूध देणाऱ्या गायी ब्राह्मणांना दान दिल्या। 7 लाख गायी आहेत, त्याच्यात काही दूध देणारे आणि काही दूध न देणारे आहे। आजही तुम्ही जर का गोकुळात नंद बाबाच्या वाड्यात गेलात ना, तुम्ही या, तिथे मी आहे, तिथे वृंदावनला अटलला चुंगे गीता अविनाशी आश्रम, वृंदावनला आले की पहिलेच आमचा आश्रम लागतो अटलला चुंगे गीता अविनाशी आश्रम। तिथून आपण गोकुळाला गेलो ना, तर नंद बाबाच्या वाड्यात आजही 2000 गायी आहे।
5,500 वर्षापूर्वी 9 लाख गायी असायच्या. 2 लाख गायींचं दान दिलं. त्याचं कारण काय मी सांगू? जुन्या काळातल्या साधू संत जे होते ना, ते फक्त दुधावरती जगायचे, दुधावरती. म्हणून तर भागवतामध्ये ज्या दधीची ऋषींची कथा आली आहे, त्यांच्या अस्त्या म्हणजे स्केलेटन, त्यांच्या हड्ड्या गायीचं दूध पिऊन पक्क्या झाल्या होत्या आणि त्या हड्ड्यांनी वज्र नावाचं शस्त्र बनवून त्यांनी वृत्रासुराला मारलं होतं. इसलिए गाय का दूध परमावश्यक है. समझले ना? इस संसार में जो सबसे ज्यादा विद्वान आहे ना, आपण म्हणतो ना बुवा, म्हणत नाही का आपण लईच अभ्यास आहे त्या महाराजाचा, लईच विद्वान आहे, तो फारच मोठा गायक आहे. तर त्यांची जी चेतना आहे, जी स्मृती का चालते? त्यांच्या जीवनामध्ये गायीचं दूध आहे. गायीचं दूध जे लोक पितात म्हटले, त्यांचं कल्याण निश्चित आहे. पण